छत्रपती शिवाजी महाराज की। मित्रांनो, हा आहे चित दरवाजा. इथून जातोय वरती तो, त्या बाजूला तुम्हाला दिसतोय तो रायगड. आणि आता इथून खाली जात आहोत आणि आज आपला ट्रेक आहे रायगडची परिक्रमा करायची. ओके, हा संपूर्ण आपण घेरा पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, इथे हे वेगवेगळे दरवाजे तुम्हाला दिसत आहेत. नाणे दरवाजा, किल्ले रायगड, छत्री निजामपूर, रायगडवाडी. इथे न जाता इथून हा एक खाली रस्ता जातोय, तर आपल्याला त्या रस्त्याने खाली उतरायचं आहे. मित्रांनो, असा हा रस्ता आहे. उतरल्यानंतर जशी दाट म्हणजे ऊन वरती तळपतंय. वाजलेले आहेत 10. हे गर्द झाडी आहे. आपल्याला हळूहळू कसं जायचं आहे. आणखी थोडीशी माती आहे, भुगा आहे. जास्त धावपळ करण्यात पॉईंट नाही. जिथे तुम्हाला प्लेन रस्ता मिळेल तिथे तुम्ही धावपळ करा. तर ह्या संपूर्ण परिक्रमेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जो रायगड आहे तो आपल्या उजव्या बाजूला असतो आणि आपण त्याला उजव्याच बाजूला ठेवतो. आणि खाली असे तुम्हाला दिसत आहेत हे ऑइल पेंटचे ॲरो मार्किंग सगळ्या ह्याच्यामध्ये केलेले आहेत. तर इथे हरवण्याचा असा काही चान्स नाही आहे. ह्या गोष्टी आणि ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवा बस. पण एवढंच आहे, असे काही ट्रेक करायचे असतील तर सोलो ट्रेक अजिबात करू नये. निदान 10-15 लोकांचा ग्रुप असेल तरच करावा. थोडाच रस्ता आपण क्रॉस केल्यानंतर परत असा एक रस्ता लागतो. इथे ॲरो पण आहे. हा रस्ता आपल्याला क्रॉस करून असं जायचं आहे. काही ठिकाणी ॲरो चॉकचे ॲरो, येलो ॲरो आहे. मित्रांनो, रस्ता हा खडतर असाच आहे. मोठे मोठे बोल्डर आहेत. त्याच्यातून असे छोटे छोटे अशा पायऱ्या जशा आहेत. तर हा पावसाळ्यात न केलेलाच बरा. कारण की इथून तुम्हाला ते एकच गोष्ट चिंतेची आहे की इथे तुम्हाला रस्त्यात कुठेही पाणी मिळणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाणी बरोबर घेतलेलं बरं. मित्रांनो, थोडंसं डिस्टन्स क्रॉस केल्यास तुम्हाला अशी ही घरं दिसत आहेत. आपल्या गुराढोरांसाठी शेतकऱ्यांनी कशी व्यवस्था करून ठेवलेली आहे ती बघा. मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन या संस्थेने ह्या ट्रेकचे ऑर्गनायझेशन केले होते आणि ही पुण्याची संस्था आहे. आणि एकूण 250 जवळपास असे सभासद ह्या ट्रेकसाठी आले होते. मित्रांनो, थोडा वेळ चालल्यानंतर असं हे घनदाट असं जंगल परत एकदा चालू होतं आहे. आपण शेतं होती ती काही तुडवली. त्याच्यानंतर असं हा घनदाट असं म्हणजे जावळी म्हणतो ना, जावळीचं खोरं असं आहे. आणि ह्या रस्त्यातून आपण असं चाललो आहोत. मेन चांगली गोष्ट आहे, मार्क केलेले आहेत ॲरो. आणि आमचं ध्येय एकच आहे, पुढे जे चाललेत त्यांच्याबरोबर चालायचं, गॅप सोडायचा नाही. मित्रांनो, पहिला पडाव इथे आलेला आहे. मित्रांनो, ही समाधी आहे रायनाथ महाराज यांची. ह्याच्याबद्दल जास्त माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईन, तर त्याच्यामध्ये तुम्ही अवगत व्हाल. मित्रांनो, रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातच येतो. जर आपल्याला कोणाला पुण्या किंवा मुंबई बाजूने जर भेट द्यायची असेल तर महाड हे रेल्वे स्टेशन आहे किंवा ST स्थानक आहे, ते गाठावे लागेल. आणि महाडकडून तुम्हाला पाचाड म्हणजे किल्ल्याचं बेस स्टेशन जे आहे त्या गावामध्ये येण्यासाठी भरपूर बसेस आहेत. त्यांचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता आणि इथे पोहोचू शकता. मित्रांनो, रायगड परिक्रमा ही बरेच वर्ष आम्हाला करायची होती, पण काही कारणाने ती होत नव्हती. पण यावर्षी तो योग आला आणि तेही STF बरोबर आम्ही ही परिक्रमा पूर्ण केली. त्याबद्दल आमचा आनंद होता तो द्विगुणित झाला. आमच्याबरोबर ट्रेक लीडर होते सुरेंद्र दुगड आणि आम्ही त्यांच्याबरोबर हा कंप्लीट ट्रेक केला. त्याने आम्हाला भरपूर वेगवेगळ्या झाडापानांबद्दल माहिती दिली आणि ते आपण सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. कारण की असा जर मी व्हिडिओ ॲड करत गेलो तो फार मोठा होईल, म्हणून हा फक्त स्पेसिफिक व्हिडिओ मी
प्रदक्षिणेसाठी मी ठेवलेलं आहे किंवा परिक्रमेसाठी ठेवलेलं आहे. तर त्यांच्याबरोबर आम्ही एवढे आसानतेने आम्ही ही परिक्रमा पूर्ण केली आणि भरपूर माहिती दिली आणि असं कुठेही वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटत आहोत. मला तरी असंच वाटलं की त्यांच्याबरोबर आम्ही भरपूर ट्रेक केले आहेत. एवढे फ्रेंडली ते होते आणि सगळ्या गोष्टींची ते आम्हाला माहिती पुरवत होते. तर STF बरोबर ट्रेक करणं हा एक फार चांगला डिसिजन होता. ॲक्च्युली त्यांनी 400 रुपये पुण्याकडून येणाऱ्या मंडळींसाठी घेतले होते, तरी पण मुंबईकडून येणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांनी 0 रुपये आकारले, कारण की आमचा ट्रान्सपोर्ट त्याच्यात नव्हता. तरीही त्यांनी आम्हाला त्यांनी सांगितलेल्या त्या स्थानकावरती आम्ही आलो होतो माणगावच्या इथे आणि पुढे त्यांच्या बसमधून आम्ही पुढे ट्रॅव्हल केलं. त्याच्यासाठी काहीही पैसे घेतले नाही. त्याबद्दल आम्ही त्यांचे भरपूर आभारी आहोत. मित्रांनो, माझं नाव सिद्धेश विजय पाटील, राहणार मुंबई. आपण सिम्पल लाईफस्टाईल ब्लॉग्स या नावाने व्हिडिओ चॅनल चालवतो. तो यूट्यूबवर, फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर या सगळ्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण बोरिवली हायकर्स या नावाने एक TTMM ग्रुप चालवतो, जेणेकरून जाणकार व्यक्ती जे आहे ते नवीन ट्रेकर्सना गाईड करतील किंवा आपण स्वतः TTMM ट्रेक ऑर्गनाईज करतो. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्त चांगल्या ठिकाणी फिरण्याचा प्रयत्न करतो. तर अशी आपली ही मोहीम आहे. जर आपल्याला आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं असेल तर 9967152938 ह्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. फोन करू नका. आपल्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रातून, गुजरातमधून अशा वेगवेगळ्या राज्यातून जोडली गेलेली आहेत. ते सगळे ट्रेकर मंडळी आहेत. त्याचा तुम्हालाही फायदा होईल आणि आम्हालाही फायदा होईल ह्याची नोंद घ्यावी. तर कुठून नक्की? दोघांच्या मधून का? हा, ते बघा तो जो रस्ता आला ना, ती कावळ्याच्या घाटवाटीतून चालत ते पायवाट दिसते का? इकडे नाही जायचं. ती नाही ती गाडी असते अशी खाली पुढे येते. त्या गावात येते. कावळा काय म्हणतो? मित्रांनो, कठीण पॅच आहे. वाघोली खिंड. कंटिन्यू चढ आहे. असा कठीण असं नाही आहे. माती आहे आणि जागा चिंचोळी आहे, त्याच्यामुळे जरा हे आहे. बरोबर आहे. मित्रांनो, रायगड परिक्रमा म्हणजे माझ्या मते तरी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली एक मानवंदना आहे.
तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की हा रायगड जो आपल्याला, समजा तुम्ही मनमाड बाजूने आलात तर तुम्हाला हा साधारण छोट्या स्थितीत दिसतो, पण जर तुम्ही महाड बाजूने आलात तर त्याचं अकराळ विक्राळ महाकाय असं रूप दिसतं. ते बघायला मजा वाटते. मी तरी लहानपणापासून रायगड महाड बाजूनेच बघत आलो आहे, त्याच्यामुळे त्याची विशालता आणि त्याची दुर्गमता त्याचा मी लहानपणापासूनच वेडा होतो. एखादा किल्ला आपल्याला शोधायचा झाल्यास आपल्याला त्याची दुर्गमता ही समजून आली पाहिजे, त्याची बलाढ्यता ही समजून आली पाहिजे. त्याच्या नंतरच त्याचा अभ्यास करून त्याला किल्ला म्हणून घोषित केला जातो किंवा टेहाणीचा बुरुज म्हणून घोषित केला जातो. पण रायगड हा अशा जागेवरती स्थित आहे की ज्याच्या चारू बाजूला जावळीचं खोरं आहे आणि फार लांब लांब असे डोंगरच आहेत आणि सगळ्यात सर्वोच्च स्थानी आहे रायगड. ह्याच गोष्टीचा फायदा लक्षात घेऊन ज्याने कोणी हा रायगड शोधला असेल तीच गोष्ट आज आपण अनुभवण्यासाठी रायगडाच्या प्रदक्षिणा किंवा आपण एक त्याला फेरा मारतो, परिक्रमा करतो, ह्याच गोष्टीसाठी. आणि त्या काळामध्ये तुम्ही विचार करा की ज्या कोणी हे जावळीचं जंगल फिरून आलं आहे किंवा शोधून आलं आहे त्यांनी हे गड किल्ले कसे शोधले आणि कसे हेरले. आणि मेन म्हणजे ही बाब लक्षात ठेवा की चारी बाजूनी फिरून आणि तो कुठूनही सर करता येणार नाही अशा बाजू बघून मगच रायगडचं सिलेक्शन केलं आणि रायगड या किल्ल्याला राजधानी असं डिक्लेअर केलं गेलं होतं. ही फार महत्त्वाची बाब आहे आणि मी तरी महाराजांना एक मानवंदना म्हणूनच रायगड परिक्रमा करण्याचा विचार केला होता. मित्रांनो, ही आहे रायगड परिक्रमेतील वाघोली खिंड. अतिशय कंटिन्यूस चढ असणारी आहे, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू एक एक पावलं घेऊन चाललो आहे. त्याच्यात काय वावगं मानू नका, जिथे कठीण असेल तिथे स्लो करून आपण चालायचं असतं. नक्की हा स्टीप स्ट्रेट आहे, कंटिन्युअस आहे वरपर्यंत. मगासपासून मॉडरेट होता, पण आता तुम्ही बघा मॉडरेट नाही राहिलं, हेवी झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहे माती आणि खडी, थोडे थोडे पाणी घसरू शकतात. कॉन्सन्ट्रेट. मित्रांनो, एवढाच पोर्शन राहिलेला आहे. कठीण आहे, हळूहळू चाललंय म्हणून. ट्रेकिंगचे शूज पण घसरतात, माती आहे, निव्वळ माती.
तळपतंय. खाली सगळी शांतता होती, थंड होतं वातावरण. जसं असं वर चाललंय तसं ड्रायनेस आहे, हिरवळ वातावरण होतंय. आता वाजलेत पाऊण, म्हणून त्या हिशोबाने बोललो ते बरोबर आहे. म्हणून कसं भासतंय वरती कडक. आता ताकद पण संपलेली आहे. We need a big break. Okay, so we are at the top. सावली कुठेच नाही. चला तर मग we will take a break. तर मित्रांनो, इथून आपण आलोय आणि आता इथून आपण जातोय. हा पार्ट जरा डिफिकल्ट आहे. खाली तुम्ही बघाल तो स्लिपरी आहे. आय अनेबल टू रेकॉर्ड. मी आता काही रेकॉर्ड करणार नाही खाली गेल्याशिवाय. इथे आपल्याला मेजरली तुम्ही बघाल तर तुमच्याकडे काठी असणं गरजेचं आहे, आणखी बॅलन्स करण्यासाठी. ओके, चल ओव्हर आहे नाव खाली जाऊन भेटू. मित्रांनो, अत्यंत कठीण आहे, सगळं घसरण आहे, काठीच्याशिवाय पर्याय नाही. ओके, खाली जाऊन बघूया. एक झलक दाखवली मी तुम्हाला, बाकी खाली जाऊन. मित्रांनो, कंटिन्युअस असाच भाग आहे हा, परत पण दाखवतो तुम्हाला मी आता असं वरतून आलो आहे खाली. कुठेही तुम्ही बघाल तर तुम्हाला पाय ठेवणं पण कठीण आहे. पाय घसरतात लगेच. मित्रांनो, खिंडीचा पाठ संपला. खिंड आहे काय जास्त नाही, चढ भरपूर आहे, उतार फार कमी आहे. म्हणजे घसरण आहे थोडीफार, थोडीशीच आहे, जास्त नाही आहे. त्याच्यामुळे तो पाठ संपलेला आहे आणि आता आम्ही सरळ अशी उतरतोय. देर इज नो मच प्रॉब्लेम. खिंड उतरल्यानंतर बघा इकडे किती सुंदर असा हे आहे तो नजारा, असा अतिशय सुंदर. आणि हा उजव्या बाजूला वरती जो दिसतोय तो सगळा आहे रायगडाचा भाग. आणि आता आपण खाली उतरतोय. मित्रांनो, कंटिन्युअस जंगलच आहे, असं काय एवढं हे वाटत नाही मला. इट्स ऑल जंगल. त्याच्यामुळे काही दाखवण्यासारखं असं काय आहे नाही त्याच्यामध्ये. इट्स ऑल जंगल. जो सकाळचा पॅच झाला ते डेन्स जंगल होतं, हे थोडं विरळ जंगल आहे. मित्रांनो, थोड्याच वेळात आपण अशा जागी पोचलो आणि आता ट्रेक आता संपणार आहे इथून. आणि ही अशी घळ आहे, ही घळ क्रॉस करून आपल्याला जायचं आहे. आणि हा डिफिकल्ट पॅच आहे, तो पण क्रॉस करायचा आहे. तर आपण आता खाली जाऊन उतरून जाऊया. चला, शेवटची खिंड आहे चढायची, लास्ट थोडासा पॅच आहे, देन वी आर डन. चला आपण आता संपवूया. वाजले तडीच, मला वाटतं 3 वाजेपर्यंत पॅच संपायला पाहिजे. मित्रांनो, ट्रेकच्या सांगतीमध्ये आहोत आपण. तर ऑलमोस्ट फिनिश लाईनवरती जवळच पोचलो आहे. मला वाटतं 5-10 मिनटात आपण मेन रस्त्यावर तरी पोचूया. तर मित्रांनो, इथून असा हा पॅच संपलेला आहे. आपल्याला तर वर चढायचं आहे, 2 किलोमीटर पुढे वर जायचं आहे. सो इट्स ऑल डन. समोर आपल्याला दिसतोय तो रायगड. चला, तर रायगड आपल्या नेहमी उजव्या बाजूलाच असतो कंप्लीट. तर आपली ही रायगड प्रदक्षिणा कंप्लीट झालेली आहे. चला, कीप वॉचिंग अवर चॅनल. प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. टाटा, बाय बाय.